या ठिकाणी फिरत असताना असं निदर्शन आलं की रस्त्याची तर अवस्था आहेच आहे, विजेची तर फार समस्या मोठी आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये एवढं तीव्र संताप आहे सध्या चालू विद्यमान आमदार विरोधात। लवकरच नागरिक यांचा हिशोब चुकता करणार असं सांगत आहेत आणि मताच्या रूपात ही हिशोब 100% आमदार असे संबोधतात। त्यांची कार्यपद्धती बघा, विशिष्ट ठिकाणी रस्ते केलेत फक्त त्यांच्या कारखान्यासाठी। आता मंद्रुप नांदणी बुरुर रस्ता हा बघा किती खड्ड्यात रस्ते आहे का, रस्त्यात खड्डा दिवस कसे जायचे, अक्षरशः बिकट अवस्था आहे। नुसता कागदावरचा विकास दिसला आहे, अक्षरशः लोकांना दाखवण्यापुरतं वेगळा आहे, पण रस्त्याची अवस्था फारच बिकट आहे। तुम्ही खड्डे बघितला तर माझ्या पायाएवढे 4-4 फुटाचे खड्डे आहेत। एवढ्या खड्ड्यात ॲम्ब्युलन्स जाणार कसे, वाहनं जाणार, त्यामुळे लवकरच सगळ्यांनी सावध होऊन मतदान कुणाला करायचं, का कागदावरच्या विकास पुरुषाला करायचं का सर्वसामान्य जनतेतल्या उमेदवाराला करायचं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवून 20 तारखेला 100% परिवर्तन घडवावं याची मी विनंती करतो। कुठं कुठं असे रस्ते तुम्ही बघितले? बुरुरचा रस्ता, नांदणीचा रस्ता, मंद्रुपचा रस्ता, फक्त भंडारकवटे फक्त त्यांच्या कारखान्यापुरता रस्ता झाला आहे। तेच वेळोवेळी कागदोपत्र आणि फेसबुक व्हॉट्सअपला दाखवलं जातं, दुसरीकडे कुठेही रस्ता झालेला नाही।